नमस्कार. आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आयोजित केलेली ही पत्रकार परिषद आणि तुमच्या सगळ्यांचे पत्रकार बंधूंचे मनापासून स्वागत करतात. आज आमच्या पत्रकार परिषदेक आमच्यामध्ये हांगासर उपस्थित आसा आमची गोवा स्टेट महिला मोर्चा वायस प्रेसिडेंट स्नेहा मगवन, तसेच महिला मोर्चाचे सेक्रेटरी आमची अनिता कवळीकर, तसेच आमच्यामध्ये हांगासर उपस्थित आसा महिला मोर्चाचे जनरल सेक्रेटरी आमचे सेक्रेटरी आमची सोनाली, आणि तसेच आमचे नॉर्थ गोवा प्रेसिडेंट महिला मोर्चाचे गीता कदम. आयज आमकां ही पत्रकार परिषद घेवपा खातीर आमी एक फाटल्या दिसांनी एक वाचनान आमच्या येयले की काँग्रेसची महिला मोर्चा एक देशव्यापी आंदोलन तांच्यांनी घडोवन हाडले आसा. आणि हे जेन्ना तेंच्यांनी जे मुद्दे तेंच्यांनी मांडले ते मुद्दे जेन्ना आमी पळयले जाल्यार अशें दिसलें की एकदम पयलोच मुद्दो जेन्ना आमी आयकलो तो एकदम हांसपाक कसो आयलो म्हाका. कारण जेन्ना आमची तेंचे जेन्ना सरकार आसले जे 60 वर्सां राज्य करताले काँग्रेस सरकार, त्या वेळार तांकां केन्नाच दिसलें ना की बाबा अशें महिलां खातीर आरक्षण येवचें किंवा हाडचें अशें म्हणून. पण आयज जेन्ना भारतीय जनता पार्टीचे सरकार जेन्ना आयले, या 10 वर्साच्या आमी पयले आसा की कारकिर्दीत कशा प्रकारे बारकायेन विचार करून गोरगरिबांचो विचार करून आसत किंवा बारकायेन विचार करून महिलांचो युथांचो शेतकऱ्यांचो असो बारकायेन विचार करून आमी पळयता की आमचे जे सरकार आसा हे खंय तरी एक पावल मुखार मारीत आसा. प्रत्यक्षान आमी पळयता की 10 वर्सां जाल्ली आसा आणि आमी कितले तरी विविध तरेचे डेव्हलपमेंट पळयले. आणि इतले सगळे आमी पळयत आसतना आमकां खंय तरी आमी आयकूंक येता की आतां आमचे महिला आरक्षणाचे बील पास करचे म्हणून. आयज खरेंच म्हाका सांगपाक दिसता की आयज आमचे जे सरकार आसा हे महिलां खातीर खूब अशे उपाय योजना करीत आसता. महिलांक सन्मान दिवपा खातीर किंवा महिलांचे विविध तरेचे योजना आमी आयज पळयता. आमी पळयल्ले आसा की ह्या जेन्ना महिलां खातीर आरक्षणाचो जेन्ना हे भारतीय जनता पार्टीचे जेन्ना अटल बिहारी वाजपेयी आयिल्ले त्या वेळार पासून आमी पळयले की महिलांक आरक्षण दिवपा खातीर एक मुद्दो धरी काडलो, पण त्या वेळार कोणीय तांकां अपोज केल्लो जाल्यार तो काँग्रेस सरकार जो आसा तांच्यांनी अपोज केल्लो. आज आमी पळयता महिलांक सन्मान दिवपा खातीर सुरक्षा जे आसत हे सगळे आमचे बारकायेन विचार करून आमचो जो सरकार आसा हो करीत आसा. आज आमी दुसरे वाटेन पळयता की आयज आमचे गोंय सरकार जे आसा हे डॉक्टर प्रमोद सावंत सीएम डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वा खाली चलता. आणि हांगासर आमी पळयता आसतना पळयता की बारीक काय विचार करीत जाल्यार पयले आसा आरडीएचे जे डिपार्टमेंट आसा हेच्या मार्फत आमी पळयता की विविध तरेची योजना आमचे महिलां खातीर राबयल्ले वयता. विविध तरेचे योजना म्हणजे गांव पातळी वयली जी महिला आसा तांकां सबलीकरण करप किंवा तांकां एक शिक्षण दिवप, सक्षम करप, तांकां आपल्या पांयांचेर उबे करप, हे सगळे आमचे गोंय सरकार करीत आयज पर्यंत करीत आसा. आणि इतले सगळे करीत आसतना आमी पळयल्ले आसा की आमकां जेन्ना आयज हांव मोदीजींचे धन्यवाद म्हणपाक सोदता, कारण पयलो महिलांक सन्मान दिवपाचे कार्य जे आसा ते मोदीजीचे कार्यकर्तीन जाल्ले आसा, प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींचे कार्यकर्तीन जाल्ले आसा. आणि त्याच टायमार जेन्ना प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीचे तसेच राज्यसभा आणि लोकसभा हे हितून 2023 सालांत महिला शक्ती अधिनियम हो कायदो पास केल्लो आसा. महिला शक्ती अधिनियम हो कायदो 2023 सालांत पास केल्लो आसा. आमकां खबर आसा कोविड काळ आयिल्लो आणि त्या वेळार 2011 ते 2021 पर्यंत सेन्सस रिपोर्ट जावंक नासलो आणि तेका लागून आमची सेन्सस रिपोर्ट जावंक नासल्या कारणान आमचे काही हे आरक्षण आसा हे आमचे स्थगीत असल्या कारणान आयज आमी पळयता की गृहमंत्री आसत किंवा प्रधानमंत्री आसा हांच्यांनी मुद्दम नमूद केल्ले आसा की यंदाच्या ह्या कार्यकिर्दीन म्हळ्यार ही जी 5 वर्सां आसा ह्या हितून परत सेन्सस रिपोर्ट जातलो आणि डिलिमिटेशन्स ऑफ सीट
म्हणल्यार सीट जे आसा ते वाडपाचे आसा आनी अशा पद्दतीन म्हणल्यार आनी तेतूंतल्यानूच ST जी भयणी आसा आमची तेंच्याय खातीर रिजर्वेशन आसा तेंय दवरले आसा. सो इतले सगळे जेन्ना आमचे सरकार आमच्या महिलां खातीर करता आनी कोण तरी तेका एक वेगळे पद्दतीन वेगळो वे दिवपाचो करता हेच्या खातीर म्हाका हें वेगळें कशें दिसलें म्हणून आयज आमी हांगासर हो पत्रकार परिशद घेवया अशें म्हणून हांव दुसरें आनी एक सांगपाक सोदतां तें म्हणल्यार आमचे धन्यवादय म्हणपाक सोदता आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तशेंच आमची अर्थमंत्री जी आमची निर्मला सीतारामन जी आसा तेंचे कारण तेंच्यांनी बजेटान सुंदर प्रकारे बारकायेन विचार करून एकदम गोरगरिबांचो विचार करून हो बजेट ह्या फाटी मांडलो आसा. आज आमी पळयल्लो आसा की कशा पद्दतीन हो बजेट मांडलो आसा. आज आमी पळयता शेतकार जे आसा किंवा यूथ आसा किंवा आमची महिला आसत हेंचो सगळ्यांचो बारकायेन विचार करून हांगासर हो बजेट मांडलो आसा म्हणून हांव तांकां मनाकाळजानसून धन्यवाद म्हणटा ह्या जे आमचे बजेट ह्या 2023 सालान जे मांडले आसा. तशेंच आमी आयज म्हणटा महिला सुरक्षीत ना अशें म्हणून जेन्ना कोण तरी अशें वेगळे पद्दतीन जेन्ना व्हरपाक सोदता तेन्ना मुद्दाम हांव सांगपाक सोदता की ज्या पद्दतीन आमचो गोवा गव्हर्मेंट जो आसा जे महिलांक एकदम सक्षम करपा खातीर मुखार पावलां जी घेयीत आसा. आतां हांवें सांगलां त्या प्रमाणे आमी आयज पळयत जाल्यार आमच्या कडेन आयज ह्या गोंयांत पयल्या फावटी आमी पळयता एक पिंक रिक्षा म्हणून चलयता गोंयांत महिला भगिनी. पिंक रिक्षा म्हळ्यार एक बायल मनीस जी आसा ती आपल्या पांयार उबी रावल्ली आसा. पिंक रिक्षा म्हळ्यार रिक्षा ड्रायव्हर जावन आपले कशे भशेन आपले घर चलयता आनी हेच्या खातीरय बी तांकां सरकार सगळीं फाटल्यान उबे रावता. आयज जेन्ना आमी म्हणटा कोण महिलांचे अत्याचार जाता जाल्यार महिलांचे जेन्ना अत्याचार जाता तेच्या खातीर पसून पिंक फोर्स जो आसा तोय दिल्लो आसा. आनी अशा पद्दतीन आमी हे सगळे पळयत आसतना आनीक एक डिटेल तुमकां जी महिलां खातीर आमची विविध तरेचे स्किम्स आसा हे बीन सांगपा खातीर आमच्या मदीं आमची बाकीची मेंबर्स आसा तीय तुमकां सांगतली. हांव विनंती करता आमच्या मदीं हांगासर वायस प्रेसिडेंट आमचे महिला मोर्चाचे आसा स्नेहा बागवत तेंच्यांनी ह्या स्किमीचेर थोडेसो उल्लेख करचो. सगळ्यात पयली सध्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक्स चालू आसा तातूंत आमची महिला भगिनी मानू भाकर हिका 2 ब्रॉन्झ मेडल मेळिल्ली आसा आनी तांचे हांव खूब अभिनंदन करता कारण हे मेळपाचे एक मुख्य कारण हे भारतीय जनता पार्टीची खेलो इंडिया ही 2017 ची स्कीम आयली. त्या स्किमी अंतर्गत हे सगळ्यो खेलो इंडियाच्या अंतर्गत बरेचशा युवा पिढी आसूं बरेचशे आमचे स्पोर्ट्समॅन आसूं स्पोर्ट्स महिला आसूं स्पोर्ट्सची चली आसूं तांकां खूबसो बरो प्लॅटफॉर्म मेळ्ळा तांकां सेक्युरिटी मेळ्ळा आनी तांकां फायनान्शियल सपोर्टूय मेळ्ळा. सो आतां बाकीचे स्किमी उलयता आसतना 2014 साला पासून ते आज म्हणजे गेल्या 10 वर्सांक खूबश्यो स्किमी भारतीय जनता पार्टीच्या सरकारा अंतर्गत लॉन्च जाल्ल्यो आसा आनी त्यो लॉन्च जाता आसतना काही स्किमी तर अश्यो आसा ज्यो 15 दिसां भितर म्हणजे डिक्लेअर करून विदीन 15 डेज लॉन्च केल्ली आसा. तातूंतलीच एक स्कीम म्हाका सांगपाक हांगा खूब बरें दिसता की 15 ऑगस्ट 2014 सालान ही स्कीम लॉन्च केल्ली आनी डिक्लेअर केली आनी विदीन 15 डेज म्हणजे 28 ऑगस्ट 2014 ही लॉन्ची बी जाली आनी ती स्कीम आसा जनधन योजना. तातूंत 50 कोटी अकाउंट उगडले गेले आणि ते 50 कोटी अकाउंटातले 55.5% हे महिलांचे अकाउंट आसा आणि तातूंतल्या तातून 67% हे ग्रामीण भागातल्या महिलांचे अकाउंट आसा. आणि अशी जेन्ना काही पत्रकार परिषद घेऊन बेश्टेच काँग्रेसचे महिला फटाशो मारपाचो जो प्रयत्न करता त्यांनी डाटा घेऊन उलोवचे अशें हांव तांकां आव्हान करता. ताचेच बरोबर प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे आमी पळयता की ग्रासरूट लेवल आसूं किंवा वयले स्तराच्यो महिला आसूं
प्रत्येक स्तराच्या महिलेचो विचार हे गेल्या 10 वर्सांनूच आमकां पळोवपाक मेळिल्लो आसा. जशे ग्रासरूट लेवलाचेर जनधन योजना आसा तशीच वयल्या स्तराचेर मुद्रा योजना ही 10 लाखाचे कोलॅटरल सेक्युरिटी नासतना ताका बिझनेस करपाचो एक बरी संधी महिलेक मेळटा आणि ती संधी मेळटा आसतना तातूंत सुद्दां 3 वेगवेगळे ऑप्शन्स आसा म्हणजे शिशु, किशोर आणि तरुण. आणि गेल्या बजेटान म्हणजे पंचच्या बजेटान ही 10 लाखाची स्कीम ही 20 लाख पर्यंत सरकारान मेळिल्ली आसा. आणि म्हाका सांगपाक खूब खुशी जाता की आजच्या बजेटान म्हणजे फाटल्या गेल्या बजेटान 3 लाख कोटी हे महिला खातीर बजेट एलोकेट जाल्ले आसा आणि तातूंतले 100 कोटी हे बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या अभियाना अंतर्गत आसा. आणि हीच ती स्कीम 2015 आमच्याच सरकारान लॉन्च केल्ली. आणि ही स्कीम लॉन्च करता आसतना फक्त म्हणजे चाइल्ड सेक्स रेशो हो जेन्ना लक्षात आयलो सरकाराच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक जेन्ना लक्षात आयलो की खंय तरी चली भुरग्याची हत्या ही ताच्या आवयच्या पोटान आसतनाच जाता आणि ही हत्या रोखपाचे काम कशे करपाचे हाचेर विचार जेन्ना जालो तेन्ना अशें लक्षात आयले सरकाराक की बेटी बचाओ बेटी पढाओ ही स्कीम म्हणजे चाइल्ड एज्युकेशन आसूं हे एज्युकेशन प्री प्रायमरी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण एज्युकेशन हे फ्री दिल्ले आसा. आणि हे फ्री दिता आसतना फक्त ग्रॅज्युएशनच न्हय तर प्रोफेशनल एज्युकेशन हे सुद्धा फ्री दिल्ले आसा. तर हे काम असे करता आसतना इतलो बारकायेन जेन्ना भारतीय जनता पार्टीचे सरकार विचार करता तेन्ना म्हजे म्हणणे इतलेच आसा की नरेटिव्स हे निगेटिव्ह सेट करचे न्हय तर नरेटिव्स हे पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह कामात जर ह्या महिलांनी आज हातभार लायलो जाल्यार आसा त्यो स्किमी आमी लोकांपर्यंत कशे पावयतली किंवा ताजेर जर कितें विचार करून आमकां सजेशनां दितली जाल्यार आमी तांचे पॉझिटिव्ह रिप्लाय घेवपाक आमी रेडी आसा. ताचेच बरोबर जेन्ना सोशल सेक्युरिटी बद्दल उलयता तेन्ना म्हाका खूब सांगत दिसता की काही नंबर्स हे ऑल इंडिया लेवलाचेर चलता जे हेल्पलायन नंबर्स आसा जशे की 1090 1091 1291 हे स्पेशली वुमेन हेल्पलायन नंबर्स आसा. आणि हे हेल्पलायन नंबर्स हे म्हणजे महिलेक जेन्ना घरात कोणी त्रास दिता किंवा त्यांच्या सासू सासऱ्याच्या वटेन कसले त्रास जाता किंवा चलयेक कसलो इश्यू आसत जाल्यार तिकाच कसलो त्रास जाता जाल्यार तांणी ह्या नंबराचेर कॉल करचे आणि ह्या नंबराचेर पोलीस हेल्पलायन विदिन 24 आवर्स तांकां रिस्पॉन्ड करता. ताचे बरोबर 181 हो इम्पॉर्टंट नंबर आसा कारण ह्या इम्पॉर्टंट नंबरावर जेन्ना तुम्ही कॉल करता तेन्ना त्या महिलेची कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे ह्या महिलेक कोणीच खंयच्याय तिचे प्रेसान किंवा खंयच्याय बाबतीन तिचो विषय जो आसा हो उघडकीस येना म्हणून कॉन्फिडेन्शियल नंबर सुद्धा आज अवेलेबल आसा आणि हो आमच्या सरकारानूच अवेलेबल करून दिल्लो आसा. ताचेच बरोबर एक दोतोर म्हणून म्हाका सांगपाक खूब खुशी जाता की मॅटर्निटी बेनिफिट जे 2017 पयली ऍक्ट आशिल्लो आणि 2017 तो एमेंड जालो आणि ते एमेंड जाल्ल्या ऍक्टान जेन्ना 12 आठवड्याची लीव ही आज 26 आठवडे मॅटर्निटी लीव मेळटा. आणि ताचेच बरोबर ताजो म्हणजे जो भुरगो जन्माक येता तातून बापायचोय बी तितलोच वांटो आसा हो विचार करून 2 आठवडे बापायकय बी लीव दिल्या. ताचेच बरोबर चाइल्ड केअर लीव दिल्या. ताचेच बरोबर मिसकॅरेज एडॉप्शन अशे सुद्धा जेन्ना आपण एक कुटुंबा खातीर करता तर तांचे खातीर 12 आठवड्याची लीव ही पेड लीव आणि ती पेड लीव फक्त सरकारी नोकरांनी किंवा फक्त रेग्युलर पोस्टांनी तर कॉन्ट्रॅक्ट पोस्ट जो मनीस 80 दिसा वयर काम करता कॉन्ट्रॅक्ट लेवलाचेर सुद्धा ताका सुद्धा त्या बायलेक सुद्धा ही लीव घेवपाचे पॉसिबल आसा आणि ही लीव ती आपल्या हक्कान घेऊ शकता. सो अशे जेन्ना वेगवेगळ्या गोष्टी स्किमी आसूं किंवा इनिशिएटिव्हज आसूं किंवा वेगवेगळ्यो ज्यो काही मूलभूत हक्क मेळोवपाचो किंवा दिवपाचे काम जेन्ना भारतीय जनता पार्टीचे सरकार हे मोदीचे सरकार करता तेन्ना आमकां इतलेच सांगत दिसता की ही मोदी की गॅरंटी आसा आणि ही मोदी की गॅरंटी फक्त उलोवपाकूच न्ही किंवा अनाउन्स करपाकूच न्ही तर तुमकां जशें सांगले की विदिन 15 डेज सुद्धा काही स्किम्स ह्यो लॉन्च जाल्ल्यो आसा म्हणून हांव ह्या सरकाराचें अभिनंदन करता. आणि ताचेच बरोबर गोंयांतूय अशा पद्दतीन वेगवेगळे स्किम्स तुमकां खबर आसा राबयल्ल्यो आसा राबतातय बी. ताचेच खातीर हांव आमचे सीएम डॉक्टर प्रमोद सावंत हांचें बी अभिनंदन करता आणि सगळ्या महिलांक आव्हान करता की तांणी ह्या सगळ्या स्किमींचो फायदो घेवचो आणि जे अशे लोक नाका आशिल्ले फटाशे मारपाचो प्रयत्न करता तांचे कडेन दुर्लक्ष करचें.
नेत्यान एक वक्तव्य केल्ले ऑन सोशल जस्टिस एंड सिक्युरिटी. तो एक तांचो मुद्दो आसा थंय आनी ताचेर ते आंदोलन करपाक सोदता. बट तांचें म्हणणें आसा की आमचें सरकार, मोदीजीचें सरकार क्रायम्सा खातीर कांयच करना. हे एकदम चुकीचें वक्तव्य आसा बिकॉज देर इज नो प्रॉपर स्टडी ऑन दीस. ताणें स्टडी करूं ना, ताणें फॅक्ट्स पळोवं ना. क्रायम्स टूक प्लेस ड्युरींग काँग्रेस टायम, ड्युरींग द काँग्रेस रेजीम ऑल्सो. आतां समाजान कितें आसा, समाजान विकृत मानसिकतेची मनशां आसा, सो यू कॅनॉट सेग्रिगेट देम. बट क्रायम्स प्रिवेंट करपा खातीर आमचे मोदीजी, प्रायम मिनिस्टर मोदीजीन खूब व्हडलो एक एक्शन घेतला बिकॉज ही इज अ मॅन ऑफ एक्शन. तो फक्त उलयना, तो बाता करना, तो फक्त ही टेक्स एक्शन. आनी ताणें एक्शन घेतलें म्हणजे इतले वर्साचे इंडियन पिनल कोड इज नाव विथ अमेंडेड लॉज, इट्स कॉल्ड भारतीय न्याय संहिता. आनी अंडर दीस ताणें महिलां खातीर, कित्याक इट इज अ महिला केंद्रीत कायदो, वुमन सेंट्रीक, विक्टीम सेंट्रीक कायदो आसा तो. आनी ताज्या अंडर ताणें खुबशे लॉज दिल्या विच इज फॉर द सेफ्टी ऑफ वुमन. आतां जशें की एक गुन्हा घडलो जाल्यार तांकां ताणें झिरो FIR इज यू कॅन फायल एन FIR फ्रॉम एनी प्लेस, from any police station, not required, not necessary from the area where the crime has been committed, from any jurisdiction. ज्या जाग्यार तुमकां comfortable आसा थंयच्यान तुमी police stationan तुमी FIR नोंद करूं शकता. सेकंडली EFIR, तुमकां थंय police stationan कोणाक भंय दिसता, there are certain factors, you can file an EFIR. EFIR ची provision ताणें considering the new technology which has been introduced in the भारतीय न्याय संहिता. तशेंच जेन्ना बलात्कार किंवा रेप जाता तेंचे पनिशमेंट्स आसा पळय, ते पनिशमेंट्स ताणें खूब स्ट्रिंजंट केला सो दॅट इट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. जेन्ना पनिशमेंट स्ट्रिक्ट आसता दॅट इज अ टायम मनीस भिता. आनी ह्या प्रकरणान सुद्दां ड्युरिंग इन केस ऑफ रेप ऑर गँग रेप द मिनिमम पनिशमेंट ताणें दिला 10 वर्सां, 20 years, and it can go to life term, म्हणजे ज्या मनशाचे लाईफ इम्प्रिझनमेंट टिल इज नैसर्गिक लाईफ आसपर्यंत ताका कैद अँड इवन डेथ सेंटन्स. इतले ताणें आतां प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतल्या इन दीस केस ऑफ बलात्काराच्या बाबतीत. सो आमी आनी ताजे आमचे प्रधानमंत्री श्री मोदीजी सगळ्यात पयलीं महिलेची सुरक्षा हे तांचे मेन एम इज महिला सुरक्षा. ते म्हणटा जेन्ना महिलाचेर अत्याचार जाता तेन्ना वी ऑल शूड हँग आवर हेड इन शेम म्हणटा ते, बिकॉज इट्स अ मॅटर ऑफ डिग्निटी फॉर द वुमन विच हॅज टू बी प्रिझर्वड एट एनी कॉस्ट. आनी ताजे खातीर आमच्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी आनी आमच्या भारतीय जनता पार्टी सरकारान खुबशे चेंजीस हाडल्या. आतां हेच पिनल कोड, इंडियन पिनल कोड विच वॉज नॉट थॉट अबाउट ऑफ अमेंडिंग, ही इज अमेंडेड दीस लॉ. इतलेच सगळे आमच्या सरकारान विचारपूर्वक केला महिला खातीर. काँग्रेसच्या काळान असलो कसलोच विचार ताणें करूं ना. फक्त आपल्या स्वार्थाचे पळोवपी ही पार्टी देशाचे बरे, महिलेचे बरे चिंतूंक शकना. आनी जो कोण बरें चिंतता ताजेर नाका आशिल्ले आरोप करून, फेक न्यूज करून, ते पब्लिसायज करून तेजे जे कार्य करता तातूंत अडथळे हाडपाचें हें काम फक्त काँग्रेसीचें. आनी पूण आमचे प्रधानमंत्री मोदीजी फक्त बरें कर्म करपाक बिलीव करता आनी त्या खातीर ते फक्त आमचे कितें बरें आसा पळय न्याय बी तेच he is implementing that. So the entire, and this is being recognized by the entire world. Our country is one of the safest for women. Thank you. नमस्कार. न्यू इंडिया, NDA, डेव्हलप इंडिया आणि एस्पिरेशनल इंडिया ही आमची थीम आसा ह्या वर्साची. आणि हाजे खातीर जगभरान भारत आज ताठ मानेन उबो आसा. गरीब, युवा, किसान, महिला आर्थीक सामाजीक सशक्तीकरण म्हळ्यार
एक मात्र पर्याय आणि ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. तांचं समर्पण, त्याग आणि कर्तव्यनिष्ठ म्हणूनच तांका देशातल्यान तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून दिले. म्हज्या वांगड्यांनी सगळे विषय कव्हर केल्यात, पण तातून आम्ही जेन्ना पेपरार पळय बातमी वाचिल्ली तातून सांगिल्ले महिला रिझर्वेशन हे इम्प्लिमेंट जावंक जाय. आमकां सांगपाक बरें दिसता हे इम्प्लिमेंट ऑलरेडी आमी गोंयांत केला. आमचे दोतोर प्रमोद सावंत साऊथ गोवा महिला कॅन्डिडेट दिवन 50% आमी हे इम्प्लिमेंटेशन केल्लें आसा. तेच बरोबर म्हाका दिसता आनी अभिमानाची गोष्ट आसा, देशाच्यो आर्थीक मंत्री ही पहिली महिला मंत्री जावन आसा, निर्मलाजी सीतारामन. आणि 7 वेळा तिने अर्थसंकल्प सादर केला आणि ह्या वर्षाचो अर्थसंकल्प सामान्य गरिबापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी तो वाखणायला. ही आमच्या कॅबिनेट मिनिस्टराची योग्यता आसा आणि अशे हिरे मोदीजीं बरोबर आसा. फाटल्या टर्मान जवळजवळ 10 महिला आशिल्ल्यो, ह्या टर्मान आमच्या बरोबर 7 महिला आसा केंद्रीय. म्हाका दिसता हाजेर जाणी ही पत्रकार परिशद घेतल्या 2027 फक्त 13 महिला गोंयांत उब्यो करून दाखोवच्यो काँग्रेस म्हणून. कुबड्यो लावच्यो न्ही, खांबे लावन ढिगी लावन आमी पळय उबे करतात तशें न करता एकगट्टा 13 महिला काँग्रेसच्यो उब्यो करून दाखोवच्यो आणि तांकां जिखून हाडचे. कारण जेन्ना उपाय करप उलोवप सोंपें आसता. समर्थ रामदास म्हणटा केल्याने होता है रे, आधी केलेच पाहिजे. मोदीजीन करून दाखयला. सगळो डेटा आम्ही तुमकां दिला, म्हणजे ऑलमोस्ट आता आमचे कडेन आसा. आणि जशें म्हटलें वायस निहान खेलो इंडिया, हातूंतल्यान आमच्या महिलांची प्रगती, युवतींची प्रगती. आमच्या आयज पॅरिसाक 3 मेडल आमचे कडेन आयला. आम्ही महिला मोर्चाच्या वतीन तांचे खरेच अभिनंदन करता. त्याच बरोबर एक वाईट दुर्घटना घडल्या वायनाड जिल्ह्यात. नैसर्गिक आपत्तीन जेन्ना येदी व्हडली शोककळा पसरल्या ताका सगळ्यांक आमी महिला मोर्चाच्या वतीन भावपूर्ण श्रद्धांजली दिता. हे काम जे आसा फाटल्या टर्मान आमचे केल्लें आणि आता आमी करता. जनधन योजना बायांचे स्नेहान सांगले आमचे 51.90 करोड अकाउंट जाल्यात. हातूंतले 55% महिलांची खाती आसा. मानेस्त राजीव गांधीजी पहिली म्हणटाले 10 रुपया जर दिले जाल्यार 1 रुपया लोकांपर्यंत पावता बेनिफिशरी कडेन. कसो पावतलो? कारण तो वयल्यान वचत वचत पोटान वचत भायर सरता. आता आमचे कडेन डायरेक्ट पावता. पुत्र म्हणटा खटाखट. खटाखट फक्त तोंडान, हातान कितें? हातान खटाखट डिजिटल दर म्हयन्याक पैसे वतात. किसान आसूनी, महिला आसूनी, गरीब आसूनी, प्रत्येकाच्या अकाउंटार डिजिटल हे पैसे वतात. हांगा कोणूच मदीं लागना आमकां. 13.5 कोटी गरीब 5 वर्षांत गरीब रेषेच्या क्षेत्रांतल्यान वयर येयल्ले आसा. युद्ध क्षेत्रांत आमची नारी शक्ती फुडें आसा. तिन्ही दलान आमच्या अग्निवीर म्हणून, सैनिक म्हणून आमच्यो महिला युवती फुडें गेल्ल्यो आसा. विवाह वय जे तरुणींचे आशिल्ले 18 वयल्यान 21 हाडले. अश्यो जायत्यो गजाली मोदीजी करत आयल्या, करत आसा. आणि म्हणूनच हे राज्य देश आमचो ताट मानेन आमी जगता. जन्माक येवचे पयलीं चली भुरगे काय चलो भुरगो हे पळप जाताले. चली आसत जाल्यार ताका मारून उडयताली. हे कोणेच हाजेर विचार करूंक ना. हो विचार मोदीजीन केला. पहिली महिला, मागीर युवा, मागीर किसान आणि मागीर गरीब अशें करून मोदीजीन संपूर्ण, म्हणजे आमी म्हणटात फुलांचो बुके कसो दितली बुके. एक समाजा खातीर, प्रत्येक घटका खातीर जे कितें जाय सगळ्यान वयर पर्यंत ताणी विचार केला. विकास, एक भारत श्रेष्ठ भारत. आमच्या गोंयांत कितलीशीं आमी बायलां सुखी आसात. भायर
लोकांक टॉयलेटीन वचूंक मेळनाशिल्लें. ती बायलां तळमळटाली. तांचे खातीर ODF फ्री 12 करोड परस तांणी चड संडास बांदून दिले. संडासाचें नांव सुद्दां कोण घेनाशिल्लें. स्वच्छ भारत अभियान आमी नारे करतात. केन्ना तरी स्वच्छ भारत अभियान केल्लें, पण स्वच्छ भारत अभियान कार्य कोणे केलें, सुरू कोणे केलें? त्यातूंतल्यान आतां फुडें सरतात आमी. आयज आमच्या देशांत भायले लोक एक जाल्यार नाकाक रुमाल बांदून चलताले. आज ती परिस्थिती ना. हातूंतल्यान मार्ग काढत एक पर्याय काढत आमी फुडें वतात. ही मोदीजीची गॅरंटी. लखपती दिदी सेल्फ हेल्प ग्रुप जे आसात हाच्या अंतर्गत लखपती दिदी म्हणून तांकां 1 करोड महिलांक लखपती केल्ले आसा. नमो ड्रोन दिदी आयकलांच तर तुमी. गोंयानूय पेडण्यान एक ड्रोन दिदी आसा. नमो ड्रोन दिदी हे 1000 वयर आमच्यो नमो ड्रोन दिदी आसा. म्हणजे शेतकरी फक्त पुरुषूच न्ही, तांच्या बरोबर महिला शेतकरी आसा. तांकांय सशक्त करप, उबे करप हेवूय काम मोदीजीन केल्लें आसा. म्हाका दिसता आमी सगळेशे कवर केल्ले आसा. एकूच एक असो विशय आसा की आयुष्यमान विमा योजना जी मोदीजी एक आभा कार्ड आणि एक विमा योजना 5 लाख पर्यंत विमा योजना आसा जी प्रत्येक कुटुंबाक मेळटा. बिलो लोअर पॉवर्टी 12 कोटी गरीब कुटुंबाक आर्थिक संरक्षण दिल्लें आसा. सुमारे 26 कोटी कुटुंबांक आयुष्यमान कार्ड दिल्लें आसा. सुमारे 5.7 कोटी नागरिकांक विमा विनामूल्य पैशा शिवाय उपचार जाल्लो आसा. ही स्कीम अशी आसा, ह्याचो जागृतकाय ह्या निमित्तान जाता. प्रत्येकान आयुष्यमान विमा कार्ड घेवचे, जेचे 5 लाख आमकां फ्री. आमचे गोंयचे सरकार दीनदयाळ दिता, त्याच बरोबर आयुष्यमान विमा योजना हिवूय बी तांणी घेवची आणि सगळ्यां पर्यंत पावची. सो म्हाका दिसता सगळें जाल्लें आसा, पूण हें करत आसतना म्हाका आनी एक दिसता की पयर आमदार वेंजी वेगसान विधानसभेक सांगलें की सरकाराच्या सहकार्यान आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन आपूण विकास करता. म्हणजे आमच्या लक्षान येतलें आमचो गोंयचो सरकार भेदभाव करिना. हातूंतल्यान आमी तांकांय मदत करतात. अपोजिशन जरी असले, अपोजिशन कडक आसा, पेपरवाले म्हणटात, आसूंक जाय. निंदकाचे घर असावे शेजारी. जर अपोजिशन ना, सरकार तालून तोपून येवचे ना. आमचो दोतोर प्रमोद सावंत आयज विधानसभेत कशे पद्धतीन प्रेझेंट करता. सोने भांगर सोंपेपणान चकाकना. ताजे खातीर ताका उज्यांतल्यान चुलींतल्यान जळाई दिवन भायर काडची पडटा. आणि तेच काम गोंयच्या विकासा खातीर दोतोर प्रमोद सावंत करता. आणि हे सगळे पत्रकार बंधू तुम्ही पळयतात आणि तुमकां सगळ्यांक प्रसिद्धी दितात तुम्ही आमच्या सरकाराची. म्हणून मनाकाळजांतल्यान आयच्या ह्या प्रेसीच्या निमतान देव बरें करूं म्हणटा. सगळ्यांक देव बरें करूं. तुम्ही एक सांगितलं, पण एक आशिल्लें तें म्हणल्यार तुमच्या सरकारान न्ही संकल्प यात्रा जाली तेन्ना गॅस सिलिंडर प्रॉमीस केल्ले. कितें करपाक आतां 3 सिलिंडर म्हणून सांगले. 3 सिलिंडर फ्री केल्ले. मणिपुराचेर तुम्ही काय उलोवंक ना.